अभिनंदन. आणि आता लाईव्ह टेक्निशियन टीम मेंबर्स म्हणून ते कार्य करताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू चांगला होता, एज जरूर लागली, परंतु यष्टीरक्षक चेंडूला रोखतील तोपर्यंत एकही धाव नाहीये. डॉट बॉलनं या मॅचची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्ध या मॅचचा आपण पाहतोय आणि सतीश जाधव पॉवर सर्कलमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. प्रशांत पाटील आणि तेजस पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रटमोर द विकेट. दरम्यान हा चेंडू अपरकटचा देखना फटका इनफिल्डच्या वरतून बॉलला पाठवले पुढे. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करताय, परंतु त्यांना बीट करून चेंडू अतिशय वेगानं सीमारेषा पार. प्रशांत पाटीलचा हा पहिला दमदार चौकार. जे ज्या मान्यवरांचं हे गुणगौरव गीत आपण ऐकलं त्यांचं नुकतंच आगमन झालंय मुख्य अतिथी कक्षामध्ये, ते पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील पुनश्च स्वागत असेल. आडव्या बॅटनं खेळून काढायचं होतं व्यवस्थित, बॅटवरती हा बॉल मिडल झाला नाहीये. एक धाव तिथे प्राप्त होईल. कृष्णाला आपण पाहू शकाल तिथे. ऑस्ट्रेलियन जर्सी आपल्याला पाहायला मिळते, अगदी येलो जर्सी, येलो अलर्ट क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो, तशा पद्धतीचा येलो अलर्ट असेल का टीम किरवलीसाठी. एक धाव तर प्राप्त झाली आहे. एका धावेनं स्ट्राईक रुटेट आपल्याला पाहायला मिळतात. तर डाव्या हाताचा तेजस पाटील मैदानावरती आपण पाहू शकाल. फील्डमध्ये थोडस परिवर्तन निश्चितपणानं पाहायला मिळतोय, कारण की राईट हँड लेफ्ट हँड हे कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा मैदानात आपण पाहतो तेव्हा तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला पाहायला जरूर मिळतात. चेंडू बॅटचा संपर्क नाही, या बॉडीवरती हा बॉल बदलतोय. डॉट बॉल इथे देखील आपण पाहू शकाल. सुरुवातीला प्रशांत पाटीलच्या अगेन्स्ट डॉट बॉल पाहायला मिळाला, त्यानंतर आता तेजस पाटील यांच्या अगेन्स्ट देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. आपलं कौशल्य, आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये सतीश जाधवला आपण पाहतोय. एका एंडनं सामने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, त्याचं कारण की वेगानं सामना पूर्ण व्हावेत या हेतून मात्र ह्या गोष्टी आपण पाहतोय. रेल्वे एंड कडनं गोलंदाजीसाठी पुढील बॉल सतीश कडनं. स्लोवर चेंडू होता, बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये प्रयत्न केला, परंतु बॉल पुढे निघून गेलाय मिड ऑफला. क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत सिंगल. एक मात्र चौकार पॉवर सर्कलच्या ह्या षटकामध्ये आलाय. त्यानंतर जर विचार केला तर चांगली गोलंदाजी. प्रदीप पाटील निघूचे महाराष्ट्र राज्य ग्रुप संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचं शुभ आगमन झाले. विनंती आहे त्यांना की या पण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. षटकातील शेवटचा चेंडू 1 to go. 6 धावा धावफलकावर. दरम्यान हा चेंडू यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतो. बॅकफुटला आले, त्यानंतर पाहिलं शॉर्ट पिच चेंडू आहे. अगदी ताकद दाखवली आणि खेचून बॉलला मिडविकेटच्या दिशेनं रवाना केलाय. बॉल अगदी अतिशय वेगानं सीमारेषा पार. अंतिम बॉलवरती 4 आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 10. बॅटिंग करत असताना ओम नर्मदेश्वर किरवली संघ. प्रत्येक षटकानंतर आपल्याला एकत्र यायचं नाहीये ही सूचना असेल प्रत्येक संघाला. एका षटकाचा खेळ संपला. सुरुवात असं वाटलं होतं की सतीश जाधवची चांगली राहिली आहे, परंतु गोलंदाजी करत असताना ह्या गोष्टी नेहमी आपण पाहतो. आपण शेवट कसा करता ह्यावरती भरपूर काही निर्भर आहे आणि तेच झालं. अंतिम बॉलवरती आला चौकार आणि ज्या पद्धतीनं धावा बनवायच्या आहेत त्या दिशेनं वाटचाल आपल्याला किरवली टीमची पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावर. गोलंदाज चांदला आपण पाहतोय. दुसरं षटक. पहिल्या षटकात 10 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये 2 चौकार, 2 सिंगल, 2 डॉट अशा पद्धतीनं गोलंदाजी अनालिसिस आपण पाहिलं.
तर ह्या षटकात काय प्रयत्न असतील. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे डीपमध्ये. स्क्वेअर लेग, मिड विकेट, एक लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक आपण डीपमध्ये स्वीपर कव्हरला देखील पाहतोय. अशा पद्धतीने व्यूहरचना सध्या तरी तेजससाठी. फारसा वेळ ह्या ठिकाणी वाया जातोय याची दक्षता देखील आपण घ्या. पंच देखील दर्शवतायत की एक्झॅक्टली काय घडतंय. येस, कमी मध्ये खेळतायत. म्हणजे 4च बाहेर राहतील. या गोष्टी बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतायत. कधी कधी जेव्हा आपले खेळाडू कमी असतात तर तेव्हा ह्या गोष्टी कराव्या लागतात. जिथे 5 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतो तिथे फक्त आता 4च आपल्याला पाहायला मिळतील. आणि ही मुभा असेल आता फलंदाजाला. तेजस पाटील चांगली बॅटिंग करावी लागेल त्याला देखील. इथे देखील गॅप शोधलाय. आणि ज्या पद्धतीनं मी म्हटलं होतं की आता संधी आहे फलंदाजाला आणि ती साधल्या. बॉलला पाठवलं आणि पॉइंटला सीमारेषा पार. हा दिमागदार चौकार. क्रिकेटर म्हणावं लागेल आता त्यांना एकडपाडाचे. तसेच आमचे रोहिदास दादा यांना देखील आपण पाहतोय. पामाली संघ आज जरी पराभूत झाला तरी देखील ते नक्कीच मॅच पाहण्यासाठी आले होते. त्यांचं देखील स्वागत असेल. हे काल खरं तर क्रिकेट विश्वासाठी त्यांनी दिलाय. अतिशय चांगलं क्रिकेट ह्या दोन्ही खेळाडूंकडनं आपण पाहिले. विजय असतील, रोहिदास असतील. इथे देखील फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलपर्यंत येतील तोवर अवधी होता. एक धाव सहज कंप्लीट होते. ती तंत्रशुद्ध खेळ तेजसचं देखील कौतुक करावं लागेल. त्याला माहित आहे सोबत प्रशांत पाटील जो चांगल्या फॉर्मात सध्या पाहायला मिळतोय. एक चौकार तेजसनं ठोकला आणि त्यानंतर सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली. ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये गरजेच्या आहेत. जेव्हा आपण इनिंगला बिल्ड करतो, डावाला पुढे नेतो, तेव्हा सिंगल डबलला देखील प्राधान्य हे द्यावं लागतं. आणि तो प्रयत्न सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. 15 धावा धावपळकावरती बिनबाद 15. बिनबाद ही जमेची बाब असेल ओम नर्मदेश्वर किरवलीसाठी. फील्डमध्ये पुन्हा परिवर्तन. आता उजव्या हाताचा प्रशांत पाटील स्ट्राईक वरती गेली. कित्येक वर्ष क्रिकेटचा आणि आपल्या संघाचा भार त्यानं आपल्या खांद्यावरती घेतलाय. अनेकदा संघ तो पुरस्कृत देखील करतो. स्वतः खेळतो देखील इन ऍक्शन मध्ये. एक भलं आयोजन देखील त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. उशिरानं हा डॉट चेंडू चांद पाटील. आज प्रमोट केलं चांद पाटीलला. अन्यथा कधी कधी त्याला आपण डेट ओव्हर मध्ये पाहतोय. आज दुसऱ्या षटकामध्ये चांद पाटील गोलंदाजी करत असताना. राईट मोर द विकेटनं गोलंदाजी. चांगला चेंडू आहे. पुन्हा यष्टीरक्षक बॉल पर्यंत येईल. धाव नाही आहे. प्रयत्न केला होता तो तेजसनं परंतु नकार दिला प्रशांतनं. कारण की त्याला माहित आहे ते धाव जर रिस्क आहे. आणि धावचीतच्या स्वरूपात बाद व्हायचं नाही आहे. क्षमता आहे चौकार षटकार आपण कोणत्या क्षणी टोकू शकतो. जरी सध्याच्या घडीला डॉट चेंडू आले तरी देखील त्याची भरपाई मी करू शकतो. हा आत्मविश्वास सध्या दाखवत असताना प्रशांत पाटील यांना आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे 15 या आकड्यावरती. सुरुवात पहिल्या षटकात 10 पाहिल्या आणि या षटकात आतापर्यंत फक्त आल्या त्या 5, ज्यामध्ये पहिल्याच बॉलवरती तेजस पाटीलनं चौकार ठोकला होता. गोलंदाजच्या गतीचा वापर आणि पॉइंटमध्ये आपण तो चौकार पाहिला होता. पुढील बॉल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं परंतु व्यवस्थित कनेक्शन झालं नाही. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येऊन बॉल उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल देखील चांगला पाहायला मिळतोय. 17 धावा. 2 डॉट नंतर धावफलकावरती ही वाटचाल. या खेळपट्टीवरती किमान 10-12च्या सरासरीनं धावा गरजेच्या आहेत. मागच्याच मॅच मध्ये आपण पाहिलं जिथे 4 षटकात फक्त 32 बांधल्या होत्या आणि 33चा सहज पाठलाग गादवे एकाडपाडानं केलं, ज्यामध्ये संघाचा महत्वपूर्ण खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरला मंगेश गायकर. दरम्यान हा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली आपल्याला पाहायला मिळतंय. हे वैशिष्ट्य आज मात्र दाखवलं ते चांदनं, ज्यासाठी त्याला प्रमोट केलं होतं. दुसऱ्या षटकात त्याला आणलं होतं आणि ते काम त्यानं चोखपणे पूर्ण केलं. या षटकात 3 चेंडू डॉट आले, एक चौकार वैयक्तिक त्यानं 7 खर्च केल्या. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय आणि बिनबाद 17 धावा स्कोरकार्डवरती बॅटिंग करत असताना किरवली संघ.
समोरच्या मंडपामध्ये बरेचसे मान्यवर, बरेचसे ग्रामस्थ विराजित आहेत, तर त्यांना विनंती की या आपण अतिथी कक्षामध्ये आमच्या जरूर ते नजरेपासून दूर आहेत. कदाचित प्रत्येकाचं नाव आम्हाला माहित नाहीये. दानसर गावच्या वतीनं भरवलेली ही स्पर्धा आणि दानसर गावचे बरेचसे प्रतिष्ठित ग्रामस्थ त्या समोरच्या मंडपामध्ये अगदी आमचे जे समालोचन कक्ष आहे त्याचे अपोजिट जे मंडप आपण पाहतोय त्या ठिकाणी विराजित आहेत. तर त्यांना विनंती आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आणखी जय गणेश्वर 40+ क्रिकेट संघ धानसर आयोजित जय गणेश्वर चषक 2025 पर्व आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 आणि आकाश पाटीलचा वापर तिसऱ्या षटकात. ग्रामीण क्रिकेटमध्ये 4 षटक आणि 4 गोलंदाज अनिवार्य असतात आणि आता तिसऱ्या षटकात आकाशला आपण पाहतोय. 2 षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिलं षटक जिथे 10 खर्च झाले परंतु पॉवर प्लेचं बंधन त्या षटकामध्ये होतं. त्यानंतर दुसऱ्या षटकात जो विश्वास चांद पाटीलवरती टाकला तो त्यानं पूर्णतः सार्थ ठरवला असं मी म्हणू शकेन. फक्त धावा त्यानं 7 खर्च केला. इकॉनॉमिकल षटक त्याचं राहिलं आणि आता आकाश पाटीलचा वापर आणि समोर फलंदाज तेजस पाटील आणि साथीनं प्रशांत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एकही गाडी गमावला नाहीये. अगदी 10 विकेट त्यांचे शेष आहेत. आता कुठे का होईना आक्रमण त्यांना करावं लागेल. जेव्हा विकेट टिकवून सुरुवातीला खेळ होतो त्यानंतर आक्रमण आपण करू शकता, परंतु त्या आक्रमणामध्ये आता किती सफल होईल किरवली संघ हे पाहावं लागेल. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा दूरवरती आपण पाहतोय. लेफ्ट हँडर आता स्ट्रायकिंग एंडला आहेत. त्याच्यासाठी ही फील्डची सजावट. पहिला चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू समोरच्या दिशेला उडवलं. बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सुप्पप झेल. भानुदास मला तरी वाटतं त्या ठिकाणी होते आणि भानुदासनं पकडलेला हा अतिशय सुरेख झेल. वेगानं धावत होते आणि त्यानंतर कॅचवरती किंवा बॉलवरती जी नजर होती आणि कलेक्टिंग देखील खूप सुरेख आणि फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का परतावं लागतं ते तेजस पाटीलला. गायकर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण खेळाडू किरवली संघाचा नवनाथला आपण पाहतोय. ऍज अ गोलंदाज म्हणून कारकिर्दीला त्यानं सुरुवात केली होती, परंतु फलंदाजीमध्ये स्वतःला भरपूर त्यानं इम्प्रूव्ह केलं आणि आता त्याची चांगली जबरदस्त बॅटिंग अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. वन डाऊन साठी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर पंतांकडनं ताद घेत असताना, पंतांकडनं गाड घेत असताना कशा पद्धतीनं खेळ करायचा आहे मधल्या एसटी वरती की एक्स्ट्रम वरती ही अनुमती आपण पाहतो घेतली जाते. फलंदाज जेव्हा मैदानात येतात तेव्हा खरं तर स्वतःचा बॅलन्स साधण्यासाठी एक्झॅक्टली मी कुठे उभा आहे, यष्ट्या कुठे आहेत ह्या गोष्टीसाठी लेगबाय गाड घेतली जाते खरं तर. दरम्यान हा चेंडू डीप मध्ये एका टप्प्यावरती फील्ड होईल. एकच धाव तिथे. शांत असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं कारण की डाव पहिला चालू आहे. जेव्हा दुसऱ्या डावाला सुरुवात होते, जेव्हा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट चालू होतं, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभवाच्या छायेखाली चाललाय, त्यानंतर कशा धावा पाहिजेत, काय रिक्वायर्ड रन रेट आहे, त्यानंतर मात्र कदाचित टाळ्या, त्यानंतर दबाव असतो ह्या गोष्टी किंवा आरडाओरड तेव्हा आपल्याला निश्चितपणानं पाहायला मिळतंय. इथे डाव सध्या ही मॅच पुढे चालू आहे खरं तर. ऑन साईडला पुन्हा बॉलला टर्न केलंय डीप मधून. 2-2 क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत, परंतु धावा रोखू शकणार नाही. 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. गुड जॉब. अतिशय चांगला तालमेल दोघांमध्ये देखील आपण पाहतोय. सिंगल डबलला जास्त प्राधान्य या सत्रामध्ये आतापर्यंत आपण पाहिलंय. 3 चौकार ज्यामध्ये 2 चौकार आपण पाहिलेत ते प्रशांत पाटीलचे आणि 1 चौकार तेजसचा राहिला होता. त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला आणि एक चांगल्या झेलनं डाव संपला तेजसचा. भानुदासचं कौतुक निश्चितपणानं झालं कारण की ज्या पद्धतीनं त्यानं झेल कॅरी केला खरं तर स्वतः भरपूर तो धावला. त्यानंतर अचूक लक्ष, अचूक कलेक्टिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. रिदम मध्ये काहीशे अडथळे जाणवतात आकाश पाटीलला आणि पुन्हा गोलंदाजी मार्कवरती तो परतताना पाहायला मिळेल. लेफ्ट हँडर आहेत. अगोदर लेफ्ट हँडरच्या अगेन्स्ट त्यांना गोलंदाजी करावी लागली आणि तिथे ते यशस्वी देखील झाले. बहुधा आपण पाहतो की लेफ्टी बॅट्समन असेल तर त्याच्या विरोधात लेफ्ट हँडर गोलंदाजी करताना फारसे पाहायला मिळत नाहीत, परंतु
ही रणनीती खारीज करत आपल्या भरोशेमंद गोलंदाजावरती विश्वास टाकला. चांगला चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिलेला हा बॉल आपण पाहतोय. सबमरीन डिलिव्हरी. आता आज इम्प्रेस केलंय ते आकाश पाटीलनं देखील. ज्या पद्धतीनं स्ट्राईक गोलंदाजांनी गोलंदाजी केली. सुरुवातीचे जे महत्वपूर्ण 2 गोलंदाज होते, त्यांनी सुरेख गोलंदाजी केली. तर त्यांच्या पावलावरती पाऊल टाकत असताना आकाश पाटीलला पाहतोय. इकॉनॉमिकल स्पेल तो देखील हाताळतोय. षटकातील 4 चेंडू त्यानं फेकलेत. एक महत्वपूर्ण यश देखील. चांगला चेंडू कट केलाय. तडम्यान आहेत कृष्णाला पाहतोय आपण. वैष्णव आहेत, माफ करा. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली. फक्त सिंगल. एकतर शॉर्ट टर्म क्रिकेट 4 षटकं जिथे फक्त 24 चेंडू आपल्या वाट्याला एका सत्रासाठी येत आहेत आणि अशा मोमेंटला केवळ सिंगल डबलनं चालणार नाहीये. सिंगल डबल जरूर क्रिकेटची लाईफ लाईन आपण म्हणतो, परंतु त्यासोबत शॉर्ट सिलेक्शन खराब बॉलवरती आपल्याला मोठे प्रहार करावेच लागतात आणि आता ते करावे लागतील. कारण की नितांत गरज आहे ती नर्मदेश्वर किरवली टीमला. संघ थोडासा बॅकफुटला आहे. समोर एक दमदार संघ आहे. त्यांच्यासमोर आव्हान मोठं ठेवावं लागेल. तर मात्र दुसऱ्या डावात फाईट बॅक आपण करू शकता. फ्लोर लेनचा चेंडू तो देखील मी म्हणेन मिडल करता आला नाहीये तो नवनाथला. अंतिमाला डॉट. तिसरं षटक देखील या ठिकाणी समाप्त झालं आणि या षटकात धावा फक्त 4 आल्या. अप्रतिम षटक. आकाश पाटीलचं देखील कौतुक नक्कीच होईल. षटक तिसरं समाप्त झालं. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 21. फक्त 21 धावा. 3 षटकाखेरीस अर्थातच 7च्या सरासरीनं बॅटिंग करत असताना किरवली संघानं 21 धावा उभारल्यात. डीजे की काही ठिकाणी अवधी असतो. आज आमच्या आयोजनकर्ता जरूर आपल्याला अवधी देत नाही, परंतु आपण वेगानं सत्र कंप्लीट करायचं आहे याची दक्षता घ्या. गोलंदाजीमध्ये आता वैष्णव पाहायला मिळेल. शेवटचं षटक आहे डेटोर ज्याला आपण म्हणतो, हाणामारीचे षटक जिथे सर्रास फलंदाज मूड मध्ये असतात खरं तर मोठ्या फटक्यांच्या. परंतु त्यामध्ये आता सफलता प्राप्त होईल का नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. एका बाजूनं सलामीर फलंदाज प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये साथीनं नवनाथला आपण पाहतोय. ही जोडी अगदी भरवसेमंद जोडी आहे किरवली संघाची. आज नावाला साजेसा खेळ झाला नाहीये, परंतु अजूनही काही बिघडलं नाहीये. 21 धावा धावफलकावरती आहेत. कधी कधी आपण पाहतो एका षटकात 20 ते 25 देखील बनतात आणि तोच प्रयत्न या षटकामध्ये आता दोघांना देखील करावा लागेल. समोर चांगला संघ आहे. 4 षटकात किमान 35-40 जर बनवल्या तर गोलंदाजीच्या जोरावरती आपण फाईट करू शकता. नवनाथ सारखा एक चांगला दर्जाचा गोलंदाज किरोली संघामध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे फाईट जरूर होईल, परंतु बॅकअप किमान गोलंदाजांसाठी निर्माण हे करावंच लागेल. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट पहिल्या सत्रात जेव्हा आपण कराल, तेव्हा मात्र दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाज जरूर प्राण झोकून गोलंदाजी करू शकतात. इन्व्हेस्टमेंट जर फार कमी झाली तर कदाचित गोलंदाजांना जास्तच मेहनत करावी लागते आणि त्यांच्यासाठी कधी कधी कठीण जातं ती गोष्ट. अंतिम षटक वैष्णवचा वापर रेल्वे एंड कडनं. एका एंडनं सामने आपण पाहतोय. क्रीडांगण चहू बाजूनच समान आहे, परंतु वेगानं सामने पूर्ण व्हायला हवेत ह्या हेतून फक्त एका एंडनं सामने आपण पाहतोय. सिंगल पूर्ण झाली आहे. एका धावेनं मात्र स्ट्राईक रुटेड पाहायला मिळेल. 22 या आकड्यावरती धावफलक. या पुढील मॅच जी आहे ती विनर विनर खेळवण्यात येईल अशी सूचना आयोजनकर्त्यांनी दिली आहे. परंतु आजचा जर पूर्णतः लॉट आपण पाहिला त्यानंतर खुटारी आणि तुर्बे अशी देखील लढत आपल्याला ह्या मैदानावरती पाहायला मिळेल. वैष्णवचा पुढील चेंडू राईटम ओव्हर द विकेटनं. शॉर्ट पिच चेंडू ह्या ठिकाणी फुल केलाय. सक्सेसफुल होईल का? क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर पंचांचा इशारा आलाय. हा पहिला षटकार या पूर्वार्धामध्ये.
निश्चित सुंदर धडकण ग्रुप महाराष्ट्र राज्य आपण पाहतोय आणि त्या ग्रुपचे सर्व दीपेश शेठ पोरजी यांचा सुंदर बैल अगदी बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या बैलानं ह्या गावाचं नाव आणि आपल्या मालकाचं नाव मी म्हणेन पूर्ण महाराष्ट्रभर पसरवलं, त्यांची कीर्ती पसरवली. अर्थात असा बैल आणि त्या बैलाची गीतं आपण ऐकतोय. डीजे मास्टर आमचे डीजे मास्टर प्रवीण आज आहेत. होमसाई डीजे नवीन वसाहत सागर पडवल यांचं योगदान आणि आज डीजे ऑपरेट करत असताना प्रवीणला आपण पाहतोय. बॉलची मागणी केली जाते, चेंडू आपण द्यायचा आहे. नानसर गाव म्हटलं तर क्रिकेट क्षेत्र असो, बैलगाडा क्षेत्र असो, शैक्षणिक क्रीडा किंवा कोणतेही क्षेत्र असो, कुठेही मागे नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये खरं तर ह्या गावामध्ये भरपूर ते टॅलेंटेड माणसं राहतात असं आपण म्हणू शकतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या गावाचं नाव उंच करण्याचा प्रयत्न नेहमीच ते करत असतात. मॅच बॉल आलाय, तर मॅच बॉल आपण घ्यायचा आहे. कारण की सध्याच्या घडीला जी स्पर्धा आपण पाहतोय फार तर आकाश विचार केला तर ह्या विभागामध्ये 40+ जास्त स्पर्धा होत नाहीत. परंतु ह्या वर्षामध्ये ते धाडस केलं दानसर संघानं की आम्ही देखील एक सुंदर आयोजन नियोजन करू आणि 40+ जे आता खेळाडू खेळतायत त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करू आणि तेच आपण पाहतोय. कारण की जी पारितोषिकं पाहायला मिळतात रेग्युलरसाठी जेवढी पारितोषिकं आहेत तेवढीच पारितोषिकं आपल्याला 40+ साठी देखील पाहायला मिळतात. मालिकावीरसाठी फ्रीज असेल, 2 स्पायसिकल उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजसाठी देखील आपण पाहतोय आकर्षक करंडक देखील आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ह्या साऱ्या काही गोष्टी आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. दरम्यान हा चेंडू पुन्हा त्याच दिशेला खेळायचं होतं, परंतु आता लेथमध्ये परिवर्तन. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. ॲज अ गोलंदाज जेव्हा आपण गोलंदाजीसाठी येतात तेव्हा व्हेरिएशन आपल्याला दाखवावा लागतो. फलंदाज कशा पद्धतीने मुवमेंट करतो, कशा पद्धतीने त्याचं बदल आलित्य आहे आणि कोणत्या दिशेला तो स्ट्रॉंग आहे. या गोष्टी मात्र पाहाव्या लागतात. कारण की सुरुवातीचा जो चेंडू होता थोडासा हाफ ट्रॅकर होता, त्यावरती मात्र त्यानं फुल करत असताना दमदार षटकार ठोकला आणि त्यानंतर थोडी पुढ्यात लेन टाकली. इथे देखील समोरच्या दिशेला ड्रायव्हिंग लेन्थला हा बॉल होता आणि पाठवलं व्ही सेप मधून बॉलला सीमारेषा पार एका टप्प्यावरती दमदार चौकार. हो. यस, डीजेनी आठवण करून दिली. नुकतीच ह्याच क्रीडांगणावरती एक भली मोठी स्पर्धा साक्षी स्टार ही स्पर्धा आपण पाहिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये ज्यांचं महत्वपूर्ण योगदान आणि खरं तर त्यांचीच स्पर्धा आपण म्हणू शकतो ते सतीश शेठ म्हात्रे इनामपुरीचे. त्यांचं गुणगौरव गीत डीजेच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी कैलासवासी नरेश बबन पोरजी यांच्या स्मरणार्थ ओमकार नरेश पोरजी यांच्याकडनं सामनावीराचे जे आकर्षक चषक आपण पाहतोय, आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्या गेल्या आहेत. त्यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया. नाव बॅक टू क्रिकेट. गोलंदाज वैष्णव पुन्हा सज्ज झालाय. दरम्यान हा चेंडू आता देखील हाफ ट्रॅकर होता, सोडेल कसा, पाठवलं बॉलला आता लॉंग लेग रिजनला. पंचांचा इशारा येतोय चौकार. या षटकातील हा दुसरा तडाखेबंद चौकार आणि एक उत्तुंग षटकार देखील या षटकात. मी म्हटलं होतं या षटकात आवश्यकता आहे मोठ्या धावसंख्येची आणि ती आवश्यकता पूर्ण करत असताना नवनाथला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आतापर्यंत ह्या षटकात 15 धावा एकवटल्यात आणि धावफलकावरती 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता फायटिंग टोटल धावफलकावरती आपण पाहतोय. मी अगोदरच म्हटलं होतं 35 किंवा 40 धावा जर झाल्या तर मॅच मध्ये मजा आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं 32 बांधल्यानंतर 33 जरी पूर्ण केल्या असल्या तरी देखील घाम घालावा लागला एका पाडा संघाला. म्हणजे मॅच रंगते. त्यासाठी गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना मेहनत जरूर करावी लागते, परंतु आता इथनं जे पाडबल निर्माण केलं जातंय ते खूप महत्वाचं आहे असं आपण म्हणू शकतो. शेवटचे दोन एक चेंडू शेष आहे, माफ करा, एक डॉट बॉल देखील आला. 2 चौकार, एक षटकार, एक सिंगल आणि एक डॉट अशा पद्धतीनं कारनामा ह्या षटकाचं विश्लेषण आपण पाहतोय. अंतिम बॉल, टार्गेट सेट बॉल उंच हवेमध्ये तर आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता की नाही हे मात्र जरूर पाहावं लागेल, परंतु एका टप्प्यावरती बॉलनं गाठले सीमारेषा. अंतिम बॉलवरती शेवट गोड झाला आणि टार्गेट सेट झाले. 39 बांधल्यात आणि 40 धावसंख्येचं आता सन्मानजनक टार्गेट असेल. 40 झालेत, माफ करा, 36 होत्या त्यावरती हा चौकार आलाय. 40 धावा धावपळकावरती नोंदवल्यात आणि 41चं टार्गेट आहे. टार्गेट आता मी म्हणेन छोटं देखील नाही आणि फारसं मोठं देखील नाही, म्हणजे मॅच मध्ये मजा आहे. तर येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 41चं लक्ष कशा पद्धतीनं पूर्ण होईल, या लक्षाचा बचाव होईल, हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती करू परिवर्तन आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी आवाज असेल आमच्या जे जवळचे मित्र आकाश शेळके यांचा.
शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे ते प्रमुख कार्यकर्ता आहेत. महाराष्ट्र राज्य विभागाचे नक्कीच ते मंडळाचे अधिकारी देखील आहेत, अध्यक्ष आहेत. तर त्यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आणि आपण आलात बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपले आभार देखील असतील. तसेच अब्दुल भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील जो सन्मान होईल मी रेवणजी वावेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. रेवणजी वावेकर यांचा विचार केला तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 10 बॉक्स पाण्याचे पुरवलेत. जल हे तो कल आहे असं आपण म्हणतो. आणि खरं तर जेव्हा रगरगत्या उन्हामध्ये खेळाडू खेळतायत त्यांच्यासाठी पाणी खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की बॉडी खेळत असताना डिहायड्रेट होते, तिला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी. आयवा झेल साठी आता 200 रुपये आमचे किरण म्हात्रे यांच्याकडनं. 40+ क्रिकेटर्स आहेत. ते काल गाजवला रेग्युलरच्या माध्यमातून, आज देखील काल गाजवतात, परंतु आता 40+ मध्ये ते खेळतायत आणि त्यांच्याकडनं कोणीही झेल पकडो, खेळाडूने देखील पकडला तरी देखील 200 रुपये आहेत आयवा झेल साठी. यापुढे आपण अजून एक सन्मान करत आहोत. अरफाज भाई यांना इथे सन्मानित केलं जात आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. जय गणेश्वर क्रिकेट क्लब धानसर यांच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा आणि स्पर्धेसाठी आपण पाहतोय उपस्थित झालेले मान्यवर आणि मान्यवरांचा सन्मान सोहळा मंचावरती मोठ्या थाटामाटानं सुरू आहे. दर्जेदार स्पर्धा आणि तसेच आपले चीफ गेस्ट त्यांचा सन्मान आपण मंचावरती होताना पाहिला. सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करेंगे और सबसे पहले तार छेड़ेंगे इकबाल शेख जी की। अगर बात करेंगे उनके मेहनत की तो पूरी तरीके से मैदान के सभी पक्षों में जाकर वो देख रहे कि कौन सी कमियां रह गई है। अगर यहाँ पे आज टूर्नामेंट अच्छी तरह से बन रही है, आज सज रही है, तो उसमें इकबाल का काफी अच्छा वाटा है। और अगर बात करेंगे तो 40 साल का एक्सपीरियंस है उनके पास और वो तजुर्बे के साथ आज मैदान के अंदर देखने को मिलेंगे। अच्छी मेहनत है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। सभी दर्शकों का स्वागत करते हैं और दोस्तों ले चलते क्रिकेट के कुरुक्षेत्र में, यानी कि क्रिकेट के एक मैदान के अंदर बिल्कुल दूसरे पड़ाव में खेल जा चुका है और पीछा करना है वडोली टीम को यहाँ से जीत के लिए बनाने हैं 41 रन, यानी कि 10.25 के औसत यहाँ से मेंटेन रखनी होगी। किस तरीके से खेल होगा इसके ऊपर सबकी निगाह, सामने भी बड़ी टीम है। अगर बात करेंगे पिसारवे गांव की टूर्नामेंट की तो उसमें बिल्कुल सुपर 8 में जगह बनाई थी ओम नर्मदेश्वर किरौली टीम ने, और किरौली टीम आज मैदान के अंदर हमें देखने को मिल रही है। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का बिल्कुल फैसला लिया था और नियता जो था वो बल्लेबाजी के लिए वडोली टीम ने बिल्कुल किरौली टीम को दिया था। तो पहले आप में बल्लेबाजी करते समय कुल मिलाकर रन बने 40 और 41 का टारगेट होगा सेकेंड हाफ में पीछा करने के लिए। बिल्कुल तो आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं। सतीश जाधव और उनके साथ में विशाल पाटिल, ये दो नामचीन बल्लेबाज हैं, अच्छे बल्लेबाजी करने के लिए बखूबी से जाने जाते हैं। और अगर बात करेंगे उनके बल्लेबाजी की तो काफी हद तक अगर बात करेंगे तो पावर प्ले में ये जो दो बल्लेबाज है वो काफी हद तक टीम के लिए फायदेमंद रह चुके हैं। तो आज जो है
वो बिल्कुल सबकी निगाह इनके ऊपर होगी, क्योंकि पीछा करना जरूर कम रन संख्या का है, लेकिन बात करेंगे तो सामने आपको गेंदबाज देखने को मिलेंगे नवनाथ गायकर। और उनके बारे में अगर बात करेंगे तो टेनिस क्रिकेट का एक बड़ा आयोजन, यानी कि टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप जिसे कहा जाता है, वो रतन बुआ स्मृति चषक, और उस प्रतियोगिता में इस खिलाड़ी ने मैन ऑफ द सीरीज पटकाई थी। इसी बीच हमारे आए हुए मेहमान रमजान जी शेख साहब, उनकी ओर से 5,000 रुपए का यहाँ से धनराशि हमारी इस प्रतियोगिता के लिए प्राप्त हुई है। तो उनका हम इस प्रतियोगिता के लिए आप आए और आपने जो योगदान दिया, तो उसी के लिए आपका हम बिल्कुल स्वागत करते हैं। सम्मानीय श्री रमजान जी शेख, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष प्रदेश संगठक सचिव, आज यहाँ पे पधारे और उनके माध्यम से हमारे लिए ये बिल्कुल योगदान मिला है। आपका भी हम स्वागत करते हैं। गैप में से निकालने की कोशिश है, लॉन्ग ऑफ में खेले, बिल्कुल खिलाड़ी तैनात है, हल्के हाथों से दिशा दी थी, वहां पे फील्डर तैनात, और अच्छी तरीके से कलेक्शन, वो भी उतना ही बढ़िया। तब तक एक सिंगल लेने का पर्याप्त समय था, आसानी से सिंगल मुकम्मल हो चुके हैं और अकाउंट ओपन। यहाँ से पावर प्ले में बल्लेबाजी करते समय दो बल्लेबाज सतीश के साथ विशाल ने यह अकाउंट ओपन किया। विशाल स्ट्राइक एंड के ऊपर है, माफ कीजिएगा, सतीश स्ट्राइक एंड के ऊपर है। विशाल ने स्ट्रोक बिल्कुल एग्जीक्यूट किया था और धीमे गति से जाने की कोशिश। शुरुआत थी तो सुझावात्मक बल्लेबाजी, रक्षात्मक ढंग से खेला था। इस बार अच्छी तरीके से गैप में से पॉइंट से एक्स्ट्रा कवर में बॉल सीधा बाउंड्री लाइन के पार, 1 बाउंस 2 बाउंस ओवर द टॉप। सो 4 रन मिलेंगे, चौका। बिल्कुल 4 रन से ये बिल्कुल मेहनत करने की कोशिश है। वो कहते हैं ना, कड़ी मेहनत करने वालों को कभी हार नहीं मिलती। तो यही बिल्कुल अब मेहनत मैदान के अंदर जा रही है। ये देखो, बिल्कुल गैप में से निकालने की कोशिश है, लेकिन ये जाल था, भूना था नवनाथ गायकर ने। काउ कॉर्नर के रीजन में पाए गए पहला झटका वडोली टीम को। बल्लेबाज आउट। बड़ा क्लैश और बड़ी जिम्मेदारी थी, लेकिन जिम्मेदारी तले खरे नहीं उतर पाए। यहाँ पे पहले विकेट की पतन। नवनाथ जिस चीज के लिए जाना जाता है, उस चीज में बिल्कुल अब वो थोड़ा सा नमकीन पेश करते हुए। शुरुआती दौर में सिंगल और 4 रन आए थे, लेकिन बीचों बीच आई विकेट, तो थोड़े से अब दबाव तंत्र में बल्लेबाजी होती हुई जरूर दिखेगी, क्योंकि विकेट आई है बड़े बल्लेबाज की, यानी कि आरंभिक बल्लेबाज सतीश जादव को यहाँ से चलता बना है। तो अभी भी अगर बात करेंगे नवनाथ गायकर के गेंदबाजी की, तो इन स्विंग और आउट स्विंग दोनों तरीके से पेश करते हैं। एक अच्छे गेंदबाज है, अच्छे गुरु के चेले ये भी नहीं है, और सामने वाले बल्लेबाज के बल्लेबाज भी नहीं, सामने वाले बल्लेबाजी करने वाले टीम के बल्लेबाज भी नहीं है। तो ये शिकंज जो है वो काफी हद तक इंटरेस्टिंग बनेगी, इसमें कोई शक नहीं है। बड़ा मुकाबला, दोनों टीम के लिए अहम मुकाबला है, क्योंकि प्रतियोगिता बहुत खूबसूरत है। अगर बात करेंगे 40+ के 2 पूल है और रेगुलर ग्रामीण फॉर्मेट के 2 पूल है, और दोनों को अगर बात करेंगे तो बिल्कुल जो स्पेशली हम पर्टिकुलर मतलब मैन टू मैन जो टाइटल देखते हैं, वो भी उनके लिए अलग से। सो इस प्रतियोगिता के लिए मगर अगर कोई गालबोट दिखाए या फिर कोई भी अगर उंगली करे, उसमें कोई भी मतलब उनके लिए चांस ही नहीं है। बेहतरीन प्रतियोगिता और उतना ही बेहतरीन प्रदर्शन मैदान के अंदर। हल्के हाथों से कट करने की कोशिश थी, इस बार थोड़ा सा घुमा, डायरेक्ट हिट बनी है, चांस बनी है सिंगल लेने के लिए। जी बिल्कुल, संकेत रोकेंगे तब तक एक सिंगल आसानी से मुकम्मल 22 के माध्यम से। एक रन टीम ओडोली के खाते में जोड़ी जा चुकी है। टीम का टोटल जा पहुंचा है 5 रनों के ऊपर। हाँ, टोटल 6 हो गए, 6 रनों के ऊपर 20 गेंदों में चाहिए 35 रन। 1 विकेट का नुकसान है। तो बल्लेबाज वडोली के माध्यम से विशाल और प्रशांत दोनों अच्छे बल्लेबाज हैं। 1 विकेट आई है, तो थोड़े से दबाव तंत्र में बल्लेबाजी हो रही है, इसमें कोई शक नहीं है। लेकिन जिस तरीके से पीछा करना है, वो बखूबी से जानते हैं वडोली टीम के बल्लेबाज। थोड़ा सा डीप में लेकर जाने की कोशिश है नवनाथ की इस मुकाबले को। ये बिल्कुल मध्यम गति से थोड़ा सा अपस्विंग डाला था और बल्लेबाज ने चकमा खाया जरूर है, लेकिन मिलेगी सिंगल। सिंगल से बढ़ता हुआ स्कोर, टीम जा पहुंची 7 के ऊपर। अब
थोड़े से बल्लेबाजी में जब पीछा करना होता है तो पावर प्ले को कैपिटलाइज करना कितना अहम माना जाता है, ये शायद से अंतिम के ओवर में हमें पता चल सकता है। अभी भी एक गेंद शेष है इस ओवर की, सामने चांस लेंगे बल्लेबाज, चांस लेंगे जरूर, गैप में से निकालने की कोशिश, धीमे गति से गेंद, आउटफील्ड थोड़ी सी धीमी है, फील्डर पीछा कर रहा है, रोका है, अच्छी तरीके से रोका, बेहतरीन फील्डिंग, लेकिन खराब थ्रो। रन तो तब तक चुराए जाएंगे। ये देखो एक और वाइड थ्रो और मौका मिला यहाँ से वडोदरा टीम को। इस गेंद के ऊपर रन आए चार, चार रोके लेकिन चार मिले भी। उसका प्रदर्शन जो बिल्कुल उसका कारण जो था वो खराब प्रदर्शन फील्डिंग का दिया था, उसमें फायदा मिला। इसी के साथ 11 रन बने, 11 के बाद एक विकेट का नुकसान। सेकेंड हाफ में बल्लेबाजी वडोदरा टीम। टीम तानसर का टेनिस क्रिकेट किसी खिलाड़ी ने अगर हाईलाइट किया हो तो किशोरपुर जी और कैलाशपुर जी का नाम जरूर आता है। अभी बीचों बीच डोनाल्ड को हम देख रहे हैं जो अच्छी तरीके से कर रहे हैं और अच्छा प्रदर्शन दिखा रहे हैं, लेकिन ये जो मैं कहूंगा कि लीजेंड खिलाड़ी है जिसमें सभी खिलाड़ी आएंगे जिन्होंने आज इस मुकाबले को यहाँ से हमारे तक पहुंचा है, उनका भी हम बिल्कुल तहे दिल से स्वागत करेंगे क्योंकि उनका बड़ा योगदान है और इस बात का बार बार जिक्र होना भी जरूरी है। टीम की अगर बात करेंगे तो 11 रन बन चुके हैं, स्कोर कार्ड के ऊपर एक का नुकसान है वडोली के अगेंस्ट में। टीम ओम नर्मदेश्वर किरौली दोनों के बीच एक संघर्ष भरा मुकाबला। जय गणेश्वर ट्रॉफी 2025 का ये शानदार मंजर। आज अगर बात करेंगे तो इस प्रतियोगिता का तीसरा दिन है और तीसरे दिन में रेगुलर फॉर्मेट की टीम आज हमें देखने को मिल रही है। प्रशांत मात्रे ने 4 से खाता खोला है, सतीश यादव ने 4 देकर पवेलियन के अंदर उनको लौटना पड़ा। विशाल अभी भी 2 सिंगल से 100 की बिल्कुल स्ट्राइक रेट से बल्लेबाजी कर रहे हैं। गेंदबाजी के लिए गेंदबाज ओवर नंबर 2 में वेदांत तरे का यहाँ से चुनाव, स्ट्राइक रेट के ऊपर बात के बल्लेबाज, ये हल्के हाथों से दिशा दी है, गैप में से फिर से एक बार पॉइंट को टारगेट है, खिलाड़ी है, अच्छी तरीके से रोका है, फील्डिंग लाजवाब। जब तक उठाए फेंकेंगे तब तक पर्याप्त समय था कि स्ट्राइक रोटेट की जाए और स्ट्राइक रोटेट से थोड़ा सा खासा फर्क पड़ता हुआ टीम जा पहुंची है 13 रनों के ऊपर, 13 रन, एक विकेट का नुकसान बल्लेबाजी सेकेंड हाफ में। ऑन साइड में खेला है, बल्ले के बीचों बीच, लेकिन ऊंचाई ज्यादा नहीं है और लंबाई भी नहीं है। बीचों बीच थे बड़े हाइट के खिलाड़ी, संकेत ने यहां से रास्ता रोका और कैच लपकते हुए दूसरा झटका वडोदरा टीम को, बल्लेबाज आउट। रन बन चुके हैं 13-13 के ऊपर, दूसरी विकेट गिर चुकी है। मैच में इंपैक्ट चाहिए था, वो इंपैक्ट अब मिल चुका है क्योंकि ब्रेक थ्रू की आवश्यकता होती है। और अगर बात करेंगे किरोली टीम के गेंदबाजी की तो हमेशा से इन चीजों में सक्षम रह चुके हैं और उन्होंने ये चीज काफी हद तक उन्होंने सही तरीके से निभाई है। तो जो चीज उनको चाहिए थी वो घट चुकी है। क्रिकेट में मौका मिलना जरूरी होता है, वो कहते हैं ना कि हाथ में बिस्किट जब तक नरम है तब उनको पहले से खाना होता है। जैसे कि आइसक्रीम की अगर बात करेंगे, वो मेल्ट होने से पहले खाई तो अच्छी रहती है, नहीं तो फिर मौका जाता है हाथ से। तो जब मौका मिलता है उसके ऊपर चौका लगाना जरूरी होता है। क्या ये मौका होगा टीम किरौली के लिए या फिर उस मेहनत के ऊपर उनके बिल्कुल पानी फेरेगी बल्लेबाजी करने वाली वडोदरा टीम, ये भी देखने वाली बात बनेगी। रन बने इस गेंद के ऊपर आए 2, 15 रन स्कोर कार्ड के ऊपर, 2 का नुकसान बल्लेबाजी करते समय मैदान के अंदर। तीसरे नंबर और चौथे पायदान के ऊपर भानुदास पाटिल ऑन साइड की दिशा में खेला है, शॉर्ट लेग में से गेंद ट्रैवल होती हुई मिड विकेट से खिलाड़ी आई है, रोका अच्छी तरीके से, थोड़े से फंबल, तब तक 2 रन आसानी से मुकम्मल।
दो रन से अब 17 के ऊपर जा पहुंचे बल्लेबाजी करते हैं इस समय वडल टीम के बल्लेबाज। 14 गेंदे 24 की आवश्यकता है। मुकाबला काफी हद तक रोमांचक बनता जा रहा है। इंटरेस्ट इस अगर गेम में देखेंगे तो बिल्कुल दर्शकों को भी आ रहा है। सभी स्टेडियम में अगर बात करेंगे तो हमें बिल्कुल प्रेक्षक देखने को मिल सकते हैं। ये बिल्कुल दिशा दी है, गैप में से गेंद खिलाड़ी के पहुंच से दूर, सीमा रेखा के बाहर, रन मिलेंगे 4। आया है चौका। क्या बात है, बेहतरीन बल्लेबाजी। कैप में से जिस तरीके से गेंद को निकालने की कोशिशें कामयाबी हो रहे। 4 रन से बिल्कुल अब खासा फर्क पड़ता हुआ टीम जा पहुंची है 21 रन, माफ कीजिएगा 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। उधर विकेट से गेंदबाजी ऑन साइड की दिशा में नहीं है, बिल्कुल लॉन्ग ऑफ को टारगेट करने की कोशिश थी। स्ट्रोक जो था पॉइंट पे कन्वर्ट हुआ। मिलिंद थे, खासम तौर पर रोका गेंद को, तब तक मिलेंगे डबल रन, यानी कि 2 रन से टीम के टोटल को बिल्कुल यहां से सजाते हुए टीम का टोटल जा पहुंचा है वेदांतरे के ओवर के बाद कुल मिलाकर 23 रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि 11.50 की औसत यहां से मेंटेन। भानुदास के खाते में 10 रन, प्रशांत 4 रनों के ऊपर खेल रहे, 2 गेंदों का सामना किया, 200 का स्ट्राइक रेट, बची गेंदे 12, चाहिए 18, 23 के ऊपर 2 गिरे। आगमन आपल्याला पाहायला मिळतं। मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। विनंती आहे अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजित व्हायचं आहे। जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसरच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। बिल्कुल उन्हीं के साथ वीर भी आ रहे हैं अब मंच के ऊपर, यानी कि ये आने वाले समय में बिल्कुल डांसर का भविष्य होगा और उनको भी देख रहे हैं। क्रिकेट की जो चाह है वो चाह बढ़ती चली जा रही है, इसलिए दर्शक जो है वो काफी हद तक हमें देखने को मिल सकते क्रिकेट को मिल रहे हैं, और इसीलिए क्रिकेट की क्रेज थोड़ी सी बदल रही है। और क्रिकेट का थोड़ा सा अगर बात करेंगे, पहले तो खेल में अगर बात करेंगे तो फुटबॉल का नाम आता है, उसके बाद क्रिकेट का आता है, लेकिन अगर ग्रामीण स्तर के ऊपर बात करेंगे तो फिर बैलगाड़ा रेस, उनकी अलग ही क्रेज है। एक समय था कि नाइट प्रतियोगिता रहती थी तो दर्शकों की भीड़ रहती थी। तब क्या था कि ये WTC टाइप के जो लाइव वाले थे वो नहीं थे, अब उन्होंने पूरी तरीके से जो दर्शक है वो ऑनलाइन ले लिए, और क्रिकेट जो है थोड़ा फास्ट बना है। तर ज्ञानेश्वर शेठ पाटील किरवली गावच्या या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती आहे की या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल। लेकिन एक बात बनी है कि काफी हद तक जो ग्रामीण के मतलब बेरोजगार थे उनको अच्छी तरीके से रोजगार मिल रहा है, और ये अच्छी बातें भी घट रही है। इस गेंद के ऊपर शानदार स्ट्रोक, गैप में से फाइन लेग टारगेट और 4 रन। बेहतर बल्लेबाजी। 27 बने स्कोर कार्ड के ऊपर, 11 गेंदों में चाहिए 14 रन। मुकाबले को बिल्कुल अपने गिरफ्त में कर रहे वडबली टीम के बल्लेबाज। स्पेशली इंपैक्टिव बैटिंग भानुदास पाटिल की हमें देखने को मिल रही है। स्ट्राइक एंड के ऊपर फिर से एक बार तैयार है प्रशांत ऑन स्ट्राइक। 2 गेंदों में 2 चौके दागे हैं। सो बैक टू बैक 2 बिल्कुल बाउंड्रीज लगाई है उनकी इस खिलाड़ी ने। ओ यहाँ पे 8 विकेट हो सकते हैं जी, बिल्कुल अंपायर फिंगर गोस ऑन अप, बैट्समैन आउट। तीसरा धक्का और तीसरा झटका यहाँ पे 27 के ऊपर।
क्या बात है, बेहतरीन। डीजे पडवल आज हमारे साथ सागर जी है और उनके माध्यम से बिल्कुल अच्छी तरीके की धुनें पेश की जा रही है। आज अगर बात करेंगे तो उनका काम और उनकी इम्प्रूवमेंट भी काफी हद तक अच्छी देखने को मिल रही है। एज इट इज चंदू फुडाने के साथ अगर बात करेंगे तो काम करने की आप कैलिबर रखते हैं, उनको भी हम बिल्कुल शुभकामनाएं देंगे। टीम की जो रन संख्या 27 के ऊपर जा पहुंची है, 3 विकेट का नुकसान है। आई गेंदें अगर बात करेंगे तो 10 बची है और 14 की आवश्यकता है ऐसे जीतने के लिए वाली टीम के लिए। सामने बिल्कुल टीम किरौली के गेंदबाज होंगे। नवनाथ का जो ओवर तो अच्छा घटा, लेकिन उसके बाद अगर बात करेंगे तो थोड़ी सी दिक्कतें पैदा हो रही है रन रोकने के लिए। यहाँ से गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज कल्पेश तरे। पहले गेंद के ऊपर 4 रन, उसके बाद आई है विकेट। ये अच्छी गेंद है, पटकी हुई गेंद, टप्पा खाने के बाद गेंद में उछाल था। अगर बात करेंगे तो बाउंस अच्छा था। बापू जी नाडकर्णी और उनका बिल्कुल रण मंत्र यहाँ से इस्तेमाल करते हुए कह रहे मैं कॉन्सेंट्रेट अबाउट बॉल एंड गुड लाइन, और गुड लाइन की गेंद बल्लेबाज को थोड़ी सी डिस कर रही है। स्ट्राइक एंड के ऊपर फिर से एक बार बल्लेबाज तैयार है। उधर विकेट से गेंद फिर से एक बार एज इट इज, ये कॉपी पेस्ट वाली गेंद थी लेकिन लाइन में थोड़े से चुके। सो वाइट गेंद का इजाफा अंपायर का। अभिषेक पवार सर यहाँ से कह रहे कि इट्स अ व्हाइट बॉल कॉल, सो एक्स्ट्रा के माध्यम से 1 रन जोड़ी जाएगी। 28 स्कोर कार्ड के ऊपर 3 का नुकसान, 9 गेंदे चाहिए 13 रन। वडौली विपक्ष में बिल्कुल किरौली दोनों के बीच में ये संघर्ष भरी चुनौती और ये बेहतरीन मुकाबला। दोनों के लिए ये मुकाबला अहम है क्योंकि यहाँ से नॉकआउट स्टेज के ऊपर हम ग्रामीण के पातले के ऊपर हमेशा से क्रिकेट खेलते आ रहे हैं। सो यहाँ से ना कोई बिल्कुल प्रीमियर लीग का सुझाव है, सो मौका मिलेगा। जो करना है अभी करना है, अभी नहीं तो फिर कभी नहीं। इस प्रतियोगिता में दूसरी की कोशिश है, नॉन स्ट्राइक के ऊपर थ्रो और ये आसानी से मुकम्मल। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, मिले दो से बढ़ता हुआ स्कोर। राउंड फिगर में 30 रन, 8 गेंदे, 11 की आवश्यकता। 8 में चाहिए 11। स्ट्राइक एंड के ऊपर फिर से एक बार बल्लेबाज तैयार। पीछा कर रहे कल्पेश तरह, गेंदबाजी करते समय रनों को रोकने की कोशिश है। ओ रफ्तार थी, बीट हो गए बल्लेबाज। लाइन लेंथ काफी हद तक अच्छी, कोई रन की गुंजाइश नहीं है। डॉट गेंद के साथ थोड़ा सा अब उड़ने की कोशिश करेंगे। मैच को डीप लेकर चले जा रहे हैं और उनको मालूम है यही करना है ऐसे कठिन हालातों में। मैच को बनाया है टीम की रवली के गेंदबाजों में, इसमें कोई शक नहीं है। वो तो विकेट से अगली गेंद तैयार, बल्लेबाज। ओ यॉर्कर लेंथ, शॉर्ट लेग में वहां पे खिलाड़ी तैनात। सिर्फ मिलेगी सिंगल, और सिंगल से अब अगर बात करेंगे समीकरण की, 6 में चाहिए 10, 31 के ऊपर 3 विकेट। बैटिंग यूनिट सेकंड हाफ में वडौली। बाजी करनी है। मुकाबला काफी हद तक अब इंटरेस्टिंग बन रहा है। मैंने पहले भी कहा था कि इस मुकाबले को अगर बात करेंगे तो डीप ले जाने की कोशिश है। वो कहते हैं ना कि असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। लेकिन वो बात तब तक कही जाती है जब तक आपके हाथ में जीत ना हो। लेकिन अगर आप जीत के कगार के ऊपर खड़े हो तो सिर्फ एक ही चीज का हमेशा से ऐलान किया जाता है, और वो होती है आपकी मेहनत। वो कहते हैं ना कि ट्राई ट्राई बट डोंट क्राई, एवरी डे एवरी सिचुएशन एवरी मोमेंट यू विल ट्राई। जीवन के हर बिल्कुल सेकंड सेकंड में अगर जिंदगी के पड़ाव में आपको मेहनत करनी है
तो मेहनत को आप सबसे पहला नंबर दो। वो कहते हैं ना कि मेहनत एक ऐसी चीज है जो आपके नसीब में नहीं है, उस चीज के भी वो दरवाजे ओपन करती है। तो हमेशा से आप कर बात करेंगे तो जीत का एक ही मंत्र है, मेहनत। सो मेहनत लेकर दोनों खिलाड़ी तैयार। फुल टॉस है गेंद, यहां से बिल्कुल अंपायर का इजाफा बिमक बॉल का। सो मौका बनेगा, लेकिन चांस है वहां पे स्ट्राइक एंड के ऊपर। रनआउट की विकेट हो सकती है जी, बिल्कुल। यहां से नुकसान नो, और ये विकेट, कहानी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। दे मैदान के अंदर अब बिल्कुल मुकाबला काफी हद तक रोमांचक बनता चला जा रहा है। समय समय की बातें, समय का खेल है, और इस खेल का नाम क्रिकेट है। वो कहते हैं ना कि इंसान को सफल नहीं बनाता, समय का सही इस्तेमाल इंसान को सफल बनाता है। इसलिए आपको वो इस्तेमाल करना होगा। वो कहते हैं ना कि अगर ब्रेक थ्रू मिलता है या फिर मोमेंट बनता है, तो मोमेंट को कैच करना उतना ही जरूरी होता है। ये मुकाबला वैसा ही बनता चला जा रहा है। किरौली बनाम वडौली के बीच है मुकाबला। अगर बात करेंगे टोटल रन संख्या बन चुके 33 रन, अब चाहिए 6 में 8। ये जो 9 गेंद थी, वो 9 गेंद थोड़ी सी अब इम्पैक्टिव बन चुकी है। 6 में 8 चाहिए, लेकिन बीच में बड़ी विकेट भी मिली है टीम किरौली का। फ्रीड का इजाफा, अभिषेक खड़ू सर यहाँ से दर जाते हुए, तो स्ट्राइक एंड के ऊपर अब यहाँ से बायत के बल्लेबाज। बेहतरीन ये मुकाबला। सपना वो नहीं जो हमें सोते वक्त देखते हैं, सपना वो है जो हमें सोने नहीं देता है। कोशिश जारी है, बल्लेबाज का पकड़ा भारी है। थर्ड मैन को टारगेट, और ये मिलेंगे 4 रन। चौका। मुकाबला और पूरी तरीके से पकड़ यहाँ से, लेकिन इतना आसान नहीं था। यह आसान बना दिया। इसके साथ ये मुकाबला जीता है टीम वडौली ने। बेहतर बल्लेबाजी। ऐसा नहीं कहेंगे कि यहाँ से बिल्कुल ओम नर्मदेश्वर करौली टीम का प्रयास अधूरा रहा। उनका प्रयास अच्छा था। आज अगर हारेंगे तो कल इसी से सीखेंगे। और यहाँ से शेक हैंड करते समय दोनों खिलाड़ियों को बिल्कुल सुझाव और सलाह मसलत हो रही है। और ये एक बिल्कुल फ्रेंड सर्कल वाली यहाँ से लड़ाई रही। इसमें जीत दर्ज की है टीम वडौली टीम ने। मैन ऑफ द मैच का टाइटल देंगे तो बिल्कुल नाम आ चुका है। गेंदबाजी करते समय सिर्फ 4 रन दिए थे, 1 विकेट ली थी। तो वडौली टीम के गेंदबाज जिन्होंने तीसरा ओवर फेंका था, आकाश पाटिल का यहाँ से बिल्कुल चुनाव हो चुका है।